श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीला नंबर 377। भट्टोबासांचा पाणी आणण्याप्रसंगी अनुताप। एके दिवशी सर्वज्ञांना सकाळचा पूजा वसळ झाला। सर्वज्ञ आसनावर बसलेले होते। सर्वज्ञांना निरूपण करण्याची प्रवृत्ती म्हणून देवता आणि परमेश्वर याबद्दल निरूपण करीत होते। बाईसा मुख्य करून सर्व भक्तजन निरूपण ऐकण्यात तल्लीन झाले होते। तेव्हा बाईसा म्हणाले, नाग द्या, ही घागर भरून आणा हो। भट्टोबासांना निरूपण ऐकता ऐकता उठून जाणे मानवले नाही। नाईलाजाने उठले, घागर घेतली। बाईसांचे हे असेच आहे, निरूपणाच्या वेळेलाच काम सांगते। थोडा वेळ थांबली असती तर काय झाले असते, अशी मनातल्या मनात कुरकुर करीत नदीवर गेले। लोणार तीर्थावर घागर भरली, गुडघ्यावर घागर घेतली। तेवढ्यात गंगेला गाडूळ पाणी आले। पाणी भट्टोबासांना दुःख झाले, मी पापी, बाईसांनी जर पाठवले नसते तर सर्वज्ञांना हे गढूळ पाणी कसे देता आले असते, आणि बाईसांनी काय स्वतःसाठी पाणी आणायला सांगितले, असे काय झाले मला, असे दुःख करीत आले। घागर ठेवली, सर्वज्ञांना दंडते घातले, श्रीचरणा लागले। सर्वज्ञ म्हणाले, वानऱ्या, तुम्ही ज्या विचाराने गेले ते योग्य नव्हते, मात्र येताना ज्या विचाराने आलात ते विचार योग्य आहेत। यावर सर्वज्ञांनी दासीचा दृष्टांत निरूपण केला। कोणी एकी दासी असे, ते अष्टोपहर म्हणिये करी, मज खावो जेवो सुती, लेवो नेसो देती, ऐसे म्हणोनी न करी, माझे करणीये म्हणोनी करी, मग तियेची गोसाविनी जेवढी जेवो वैसे तेवढी आधे तेसी वाडी, आधे आपण घे तिये काही सेनही वंचिना। तसे परमेश्वराला अनुसरलेला पुरुष ज्याचे सेवा दास्य करतो, परंतु त्यात त्याचा कोणताही हेतू नसतो, माझ्या स्वामींचे दास्य म्हणून करतो, मग परमेश्वर त्याला उद्धारपणे मोक्ष देतात। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।